नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चवीला अतिशय अप्रतिम लागणारी दही मिरची. ही वर्षभर तुम्ही बनवून घरात साठवून ठेवू शकता. तर दही मिरची बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मिरची घेतलेली आहे, मध्यम तिखट. ही धुवून व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. पाणी बिलकुल नाही राहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये. आता इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. आता इथे छोट्या चमच्यानी 4 चमचे धने आणि 2 चमचे जिरं, साधारण 2 चमचे मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी. आता इथे मी धने आणि जिरं मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं. हे बघा, ह्याप्रमाणे एकदम पावडर नाही बनवायची. ह्या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला धने आणि जिरे. सोबतच मी ह्याच्यामध्ये मीठ पण घातले आणि कसुरी मेथी पण घातलेली आहे. बारीक करून घेतल्यामुळे काय होईल की मिरचीला व्यवस्थित लागेल. हे इथे साधारण आंबट असणारं 2 वाटी दही घेतले. दह्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. आणि आपण जे धने आणि जिऱ्याची बारीक पूड करून घेतली ती घालूया ह्याच्यामध्ये. तिलाही व्यवस्थित मिक्स करायचं आणि कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये. कोथिंबीर तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही घाला. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात. आपल्या मिरच्या चिरून होईपर्यंत हे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मुरतील. तर आता आपण ज्या मिरच्या धुवून स्वच्छ करून ठेवल्या होत्या साईडला, त्यांना ह्या प्रकारे चिरायचे, म्हणजे दही आणि मसाले ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरता येतील. इथे ताज्या मिरच्यांचाच वापर करायचा आहे आपल्याला आणि अशा जाड्या मिरच्यांचा उपयोग करा, कमी तिखट असणाऱ्या. आता इथे मी सर्व मिरच्यांना दही लावून घेतले या पद्धतीने. आता ह्या मिरच्या 2 ते 3 दिवस उन्हात छान वाळवून घ्यायच्या आणि एखाद्या स्वच्छ डब्यात किंवा बरणीत भरून ठेवायच्या. आणि तुम्हाला जेव्हाही ही मिरची खायची असेल तेव्हा साधारण गरम तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये तळून घ्यायच्या. खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर ह्या मिरच्या करपून जातील. साधारण गरम झालं की तळून घ्यायच्या आणि खायच्या. चवीला अतिशय अप्रतिम लागतात आणि वर्षभर छान राहतात. तुम्ही ह्या पद्धतीच्या मिरच्या नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. खूप सुंदर लागतात खिचडीसोबत किंवा पोळी भाजीसोबतही तुम्ही ह्या खाऊ शकता. तर अशा पद्धतीची दही मिरची बनवा, खा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.